आज आपल्या महाराष्ट्रातले फेमस ब्लॉगर शुभमभाऊ सुलताने याचं डोकं फुटलं रे बा. जय गजानन माऊली. अचानक भयानक मला सूत्रांद्वारे माहिती भेटली की आपले शुभमभाऊ सुलताने याचं खेळता खेळता डोकं फुटलं. मग आता मायाच्यानं राहिल्या जाते का? मग मी एका क्षणाचाही विचार न करता डायरेक्ट सुटाळ्याला येऊन पोहोचलो. सुटाळ्याला आलो आणि शुभमभाऊला पाहिलं तर काही जास्त लागेल नव्हतं म्हणा. 5-6 टाके आहेत ते स्टॅपलरचे. मग शुभमभाऊची भेट घेतली आणि तेली आता शेगावले महाराजांच्या दर्शनाकरिता यायचं होतं. आणि आम्ही शेगावले पोहोचतो तेव्हापर्यंत तुम्ही एक काम करा, पटकन मला फॉलो करून घ्या. दुसऱ्या दिवशी महाराजांची पालखी पंढरीची वारी करून परत शेगावला येणार होती. तर खामगाव आणि शेगाव रस्त्यावर एवढे बॅनर लागलेले होते की तुम्हाला काय सांगू. जागोजागी वारकऱ्यांसाठी चहा नाश्त्याची तयारी चालू होती, पेंडॉल टाकणं चालू होते. अरे का हो बा, रस्त्यावर तर आपल्या माऊली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे बॅनर सुद्धा लागलेले आहेत. मी तर तुम्हाला पहिले सांगितलं होतं की आपलं माऊली हॉस्पिटल सेवा कार्यात सगळ्यात पुढे असते. म्हणून या ठिकाणी आम्ही वारकऱ्यांच्या सुविधेकरिता मोफत औषधोपचाराचे कॅम्प सुद्धा लावणार आहोत. जाऊ दे आता, उद्यापासूनच्या व्लॉग मध्ये तुम्हाला खामगाव पासून शेगाव पर्यंत पालखी कशी आली आणि रस्त्यात काय काय झालं हे पाहायला मिळणार आहे. त्यानंतर खामगाववरून शेगावला आलो आणि शुभमभाऊ आणि मी कृष्णाजींच्या मळ्यात दर्शनाकरिता गेलो. मंदिरात जाता बरोबर आमचे नशीब एवढे चांगले की तिथे महाराजांची आरती सुरू झाली. मग काय, महाराजांची आरती वगैरे केली, मनोभावे दर्शन घेतलं आणि शुभमभाऊ गेले त्यांच्या घरी आणि मी गेलो माझ्या घरी. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत ना चिंता राही ना भय. बोलो गजानन महाराज की जय.